नागपूरमध्ये काल एक घटना घडलेली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयेश पटेल माहिती आहे मला. त्यांचं निधन झालंय. एकीकडे भाजप एमआयएमची युती, दुसरीकडे चाकू हाण लावून काँग्रेसच्या नेत्याचं निधन. हे दुर्दैव आहे की सोलापुरात मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या झाली, इथे हिदायत यांची हत्या झाली आणि तरी कायदा सुव्यवस्था सुरळीत आहे असं फडणवीस म्हणतात. हे ढोंग आहे. मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर उत्तर भारतीयांनी हल्ला केला. ठिकठिकाणी हे प्रकार सुरू आहेत आणि मी म्हटलं नाही मगाशी की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरत आहेत. संतोष जुरी काल पत्रकार परिषद म्हणाले की मनसेच्या 7 ते 8 सीटा पण निवडून येणार आहेत. कोणाला उत्तर द्यायचं मी? एक तर अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये टीका केली की भाजपनं पिंपरी चिंचवड हे मनपाला कर्जात रोखलेलं आहे आणि भाजपनं कुत्र्याच्या नसबंदीत देखील पैसे खाल्लेले आहेत. भाजपनं फार चांगलं वाक्य त्यांना सुचलेलं आहे. म्हणजे भाजपा कुठे कुठे पैसे खातं हे आम्हाला माहीत होतं, पण या प्रकरणात सुद्धा कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खात आहे हे अजित पवारांनी महाराष्ट्राच्या समोर आणल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. बरं का? म्हणूनच ते आता कुत्रे त्यांचे सगळे सुटलेले आहेत भाजपवरती आणि कुत्र्यांच्या नसबंदीतून त्यांनी किती कोटी खाल्ले हे आता आम्ही मनेका गांधींना कळवू. राज ठाकरेंनी सभेलाचं आमंत्रण दिलेलं आहे. महापालिकेकडून यासाठी परवानगी मिळाली का? काय म्हटलात तुम्ही? 11 तारखेला मिळेल ना आम्हाला परवानगी. ही मुंबई आहे, ही मुंबई आहे. इथे शिवसेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, मनसे आहे. त्यांना परवानगी सभेसाठी द्यावंच लागेल आणि आम्ही तयारी सुरू करतो. चला, थँक्यू. बोले क्या है? मुंबई महापालिकेत जेम्स लेन प्रकरणामध्ये